इराण नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर एक इस्लामिक देश उभा राहतो. मशिदी, पर्शियन संस्कृती, हिजाब आणि मिडल ईस्टचं टेन्शन. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच इराणमध्ये गेली तब्बल 134 वर्ष एक हिंदू मंदिर उभं आहे आणि आजही त्या मंदिरात भगवान विष्णू, राम, सीता, कृष्ण यांच्या मूर्ती सुरक्षित आहेत, तर विशेष म्हणजे या मंदिरात स्वतः इराण सरकारने नॅशनल प्रोटेक्टेड हेरिटेजचा दर्जाही दिला आहे. आणि या मंदिराचा व्हिडिओ अलीकडे जेव्हा खुद्द अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा अचानक संपूर्ण जगाचं लक्ष या विसरल्या गेलेल्या हिंदू मंदिराकडे वळलं. पण नेमकं काय आहे या मंदिराचं रहस्य? इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये हे हिंदू मंदिर आलं तरी कसं? ते कोणी बांधलं आणि इतक्या दशकानंतर सुद्धा ते अजून टिकून कसं आहे? जाणून घेऊयात आजच्या या खास व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. इराणच्या या हिंदू मंदिराचं नाव आहे बांदर अब्बास हिंदू टेम्पल किंवा स्थानिक भाषेत बटे हिंदू टेम्पल. हे मंदिर इराणच्या दक्षिण भागात पर्शियन गल्फ किनाऱ्यावर असलेल्या बंदर अब्बास या शहरात आहे. आज हे शहर इराणचं एक महत्त्वाचं व्यापारी बंदर मानलं जातं. पण 19व्या शतकात सुद्धा हे ठिकाण भारत, अरब देश आणि पर्शिया यांच्यातल्या व्यापाराचं एक मोठं केंद्र होतं. त्या काळात गुजरात, सिंध आणि महाराष्ट्रातले अनेक हिंदू व्यापारी समुद्रमार्गाने इराणमध्ये व्यापारासाठी यायचे. विशेषतः कापड, मसाले, चहा, लाकूड आणि धान्याच्या व्यापारासाठी भारतीय व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असायची. पण हजारो किलोमीटर दूर असलेल्या या परदेशात आपल्या श्रद्धेसाठी एक जागा असावी, आपल्याला पूजा अर्चा करता यावी, सण साजरे करता हवेत, म्हणून या व्यापाऱ्यांनी इराणमध्येच एक हिंदू मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मग 1892 साली या मंदिराची स्थापना करण्यात आली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर पूर्णपणे भारतीय शैलीत बांधलेलं नाहीये. त्यात इंडो इराणी वास्तुकलेचा अनोखा मिलाफ दिसून येतो. मंदिराचा घुमट पाहिला तर तो एका पर्शियन इमारतीसारखा वाटतो. गोलाकार डोम, कमानीदार रचना आणि बाहेरचं डिझाईन हे पूर्णपणे इराणी वास्तुकलेचं उदाहरण आहे. पण मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर वातावरण पूर्णपणे बदलतं. भिंतीवर राम, सीता, राधाकृष्ण, शेषशाही विष्णू अशी हिंदू देवतांची चित्रं दिसतात. काही ठिकाणी ओमचं चिन्ह कोरलेलं आहे. विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित अनेक दगडी कोरीव कामं अजूनही तिथे जपली गेली आहेत. म्हणजे बाहेरून इराण आणि आतून पूर्ण भारत अशी या मंदिराची ओळख आहे. पण आता प्रश्न येतो की इराणसारख्या इस्लामिक देशात हे मंदिर आजपर्यंत टिकून तरी कसं राहिलं? कारण 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये धार्मिक नियम खूप कडक झाले होते. यावेळी अनेक सांस्कृतिक गोष्टी बदलल्या, पण तरीही हे मंदिर पाडलं गेलं नाही. उलट इराण सरकारने याला ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षण दिलं. यामागचं कारण म्हणजे इराणची हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा. इस्लाम येण्यापूर्वीचा पर्शिया हा वेगवेगळ्या संस्कृतींना स्वीकारणारा प्रदेश होता. भारत आणि पर्शिया यांचे संबंध तर शेकडो वर्षांपासून आहेत. संस्कृत आणि पार्शियन भाषेतही अनेक साम्यस्थळं आढळतात. प्राचीन काळात व्यापारी, कवी, विद्वान आणि प्रवासी या दोन संस्कृतींना सतत जोडत होते. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी उभारलेलं हे मंदिर इराणसाठी सुद्धा त्यांच्या इतिहासाचा एक भाग बनलं. पण या मंदिरात आज नियमित पूजा होत नाही, कारण इराणमध्ये हिंदू लोकसंख्या खूपच कमी आहे. पण हे मंदिर आज एक ऐतिहासिक स्मारक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. जगभरातून बरेच लोक हे मंदिर पाहण्यासाठी येतात. विशेष म्हणजे मंदिरात अजूनही काही मूर्ती, भित्तिचित्र आणि शिल्प सुरक्षित आहेत. काही ठिकाणी कृष्णलीला दाखवणाऱ्या मूर्ती आहेत, तर काही दगडांवर शिवपूजेची चिन्हसुद्धा कोरलेली आहेत. इतक्या वर्षांनंतर सुद्धा या रंगांची चमक आणि कोरीव काम पाहून लोक थक्क होतात. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे या मंदिराची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्या व्हिडिओमध्ये पर्शियन भाषेत भगवान विष्णूंची स्तुती ऐकायला मिळते. हे ऐकणंसुद्धा अनेकांसाठी आश्चर्याचं होतं, कारण जनरली लोकांना वाटतं की हिंदू संस्कृती फक्त भारतापुरती मर्यादित आहे. पण प्रत्यक्षात हिंदू व्यापारी, साधू आणि संस्कृतीचा प्रभाव शेकडो वर्षांपूर्वी मिडल ईस्ट, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड आणि अगदी आफ्रिकेपर्यंत पोहोचला होता. इराणमधलं हे मंदिर त्याच इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे. विशेष गोष्ट म्हणजे सध्या मिडल ईस्टमध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव वाढलेला असताना हा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे अनेकांनी याकडे फक्त धार्मिकच नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा पाहायला सुरुवात केली. कारण हा व्हिडिओ सांगतो की भारत आणि इराणचे संबंध फक्त राजकारणापुरते मर्यादित नाही आहेत, तर ते शतकानुशतकांच्या व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेशी जोडले गेलेले आहेत. आज जगात धर्माच्या नावावर संघर्ष वाढताना दिसतो, पण इराणमध्ये उभं असलेलं हे 134 वर्ष जुनं हिंदू मंदिर एक वेगळाच संदेश देतं. संस्कृती आणि श्रद्धा या सीमा ओलांडतात आणि इतिहास हा अनेकदा आपल्याला कल्पनेपेक्षाही जास्त मोठा दिसतो. कदाचित म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा साधा व्हिडिओ लाखो लोकांच्या मनाला भिडला. कारण तो फक्त एका मंदिराचा व्हिडिओ नव्हता, तर भारताच्या हरवलेल्या जागतिक सांस्कृतिक ठशांची आठवण होती. काय वाटतं तुम्हाला, भारताबाहेर अशी अजून किती हिंदू मंदिरं आणि संस्कृतीचे पुरावे दडलेले असतील?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी पाहत राहा लगावबत्ती.